नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य 8 ते 14 सप्टेंबर 2025 या आठवड्यात प्रत्येक राशीसाठी करिअर, आर्थिक आरोग्य, प्रेम आणि नातेसंबंधांचे खास मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या राशींचा साप्ताहिक प्रवास. नंबर 1 ची राशी आहे मेष राशी. या आठवड्यात मेष राशींच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. विशेषतः जे लोक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. आर्थिक दृष्टिकोनातून खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत लहान व्यायाम किंवा चालणे फायदेशीर ठरेल. प्रेमाच्या बाबतीत साथीदारांसोबत संवाद वाढवा. गोडवे आणि समजूतदारपणाने नातेसंबंध मजबूत होतील. नंबर 2 ची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात विशेषतः कौटुंबिक वातावरणात समाधान मिळेल. घरातील सदस्यांच्या मदतीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्याचा योग्य वेळ आहे, पण काळजीपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी सहकार्य वाढेल. नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल. प्रेमाच्या बाबतीत स्नेह आणि विश्वासाने नातेसंबंध अधिक दृढ होतील. नंबर 3 ची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी ही आठवड्याची सुरुवात काहीशी आव्हानात्मक असू शकते, परंतु आपल्या धैर्याने आणि निर्णय क्षमतेने अडथळे पार करता येतील. आर्थिक बाबतीत अचानक खर्च होऊ शकतो, त्यामुळे बजेट योग्य ठेवा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. गैरसमज टाळा आणि प्रेमाच्या बाबतीत साथीदाराशी खुलेपणाने संवाद साधा. गोडवे आणि लहान भेटवस्तू नातेसंबंध वाढवतील. नंबर 4 ची राशी आहे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल. घरगुती कामे व्यवस्थित पार पडतील, तसेच भावनिक समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत लहान बचत किंवा गुंतवणूक योग्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी दिसतील, पण योग्य वेळ आणि निर्णय महत्त्वाचे ठरतील. प्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी सामंजस्य ठेवल्यास नातेसंबंध अधिक गोड होतील. त्यानंतर 5 नंबरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेचा आणि उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून काही ठराविक योजना प्रभावी ठरतील. आरोग्याच्या बाबतीत लहान व्यायाम, योग किंवा ध्यान उपयुक्त राहील. प्रेमाच्या बाबतीत रोमॅन्टिक भेटी किंवा गोड संदेश नातेसंबंध अधिक मजबूत करतील. त्यानंतर 6 नंबरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा संकल्पबळ आणि निर्णय क्षमतेचा ठरेल. कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट्स योग्य प्रकारे पूर्ण होतील. सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. ताण नियंत्रणात ठेवा. प्रेमाच्या बाबतीत संवाद वाढवून गैरसमज टाळा. गोडवे नातेसंबंध मजबूत करतील. त्यानंतरची 7 नंबरची राशी आहे तुला राशी. तुला राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक आणि उत्साही असेल. सामाजिक संपर्क वाढतील. नवे मित्र मिळतील. आर्थिक बाबतीत लहान गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य वाढेल. नवीन संधी दिसतील आणि आरोग्याच्या बाबतीत व्यायाम आणि संतुलित आहार उपयुक्त ठरेल. प्रेमाच्या बाबतीत साथीदाराशी खुलेपणाने संवाद साधा. नातेसंबंध गोड होतील. नंतर पुढची 8 नंबरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सावधगिरी आणि संयमाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना जरा काळजी घ्या. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च होऊ शकतो, त्यामुळे बचत ठेवा. आरोग्याच्या बाबतीत ताण कमी करण्याचे उपाय करा. प्रेमाच्या बाबतीत गोड संदेश आणि छोट्या भेटवस्तू नातेसंबंध मजबूत करतील. नंतरची 9 नंबरची राशी आहे धनु राशी. धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा स्फूर्ती आणि नवीन संधीचा ठरेल. करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. आर्थिक बाबतीत लहान गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत योग आणि ध्यान उपयुक्त ठरेल. प्रेमाच्या बाबतीत गोड संवाद आणि समजूतदारपणा नातेसंबंध मजबूत करतील. त्यानंतरची 10 नंबरची राशी आहे मकर राशी. मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा धैर्य आणि प्रयत्नांचा ठरेल.
कामाच्या ठिकाणी मेहनत रंगेल, यश मिळेल, आर्थिक बाबतीत ठराविक योजना लाभदायक ठरतील, आरोग्याच्या बाबतीत ताण कमी करण्यासाठी लहान व्यायाम हा उपयुक्त ठरेल, प्रेमाच्या बाबतीत विश्वास आणि गोड संवाद नातेसंबंध मजबूत करतील. नंतरची 11 नंबरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामंजस्य आणि नवीन संधीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना मांडल्या जातील, आर्थिक बाबतीत बचत आणि नियोजन योग्य ठरेल, आरोग्याच्या बाबतीत योग किंवा ध्यानाचा समावेश करा, प्रेमाच्या बाबतीत गोड संवाद आणि सहकार्य नातेसंबंध अधिक दृढ करतील. त्यानंतरची शेवटची आणि महत्त्वाची राशी आहे मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक दृष्टिकोनातून समाधानकारक ठरेल. घरगुती वातावरण सुखद राहील. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च होऊ शकतो, पण नियोजनाने त्यावर नियंत्रण ठेवता येईल. करिअरमध्ये नवीन संधी दिसतील. प्रेमाच्या बाबतीत गोडवे, भेटवस्तू आणि प्रेमळ संवाद नातेसंबंध अधिक गोड करतील. तर हा होता आपल्या 8 ते 14 सप्टेंबर 2025 या आठवड्याचा साप्ताहिक राशी भविष्याचा तपशील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या सूचनांचा समावेश केला जाईल. श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशाच एका नवीन पुढील व्हिडिओमध्ये.